शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात आलेली होती. तर या योजनेच्या अंतर्गत सर्व 65 वर्षावरील नागरिकांसाठी जवळपास 3,000 रुपये अशी रक्कम डेबिटद्वारे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहे. तर या योजनेचं स्वरूप आपण अगोदरचे GR जो काही 6 फेब्रुवारीला निर्गमित झालेला आहे त्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि त्याचा अर्ज सुरू झालेले आहेत. अर्जासाठी कोणती कागदपत्र लागतात, कोण कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, एकाच कुटुंबातील किती व्यक्ती पात्र होऊ शकतात, अशा पद्धतीची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्ते शेतकरी बांधवांनो, किसान उद्योजक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, जे काही 11,24,00,000 इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आपल्या राज्यामध्ये आहे, तर त्या सर्वांसाठी सक्रिय जीवनात आणण्यासाठी, त्यांना गतिशीलता देण्यासाठी आणि त्यांचं जे काही मानसिक आहे किंवा शारीरिक त्यांना जे आजार उद्भवतात तर त्याचं वेळोवेळी तपासणी होण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली. आणि या वयोश्री योजनेच्या अंतर्गतच आता जे काही त्यांना मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी व प्रबोधन करण्यासाठी प्रशिक्षण न करिता त्यांना एकवेळी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेमध्ये जमा केले जातील. तर त्या अंतर्गत योजनेचं जे काही स्वरूप आहे तर त्यानुसार शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार खालील उपकरणे देखील त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फुकट पद्धतीनं त्यांना भेटणार आहे. त्यामध्ये चष्मा आहे, श्रवणयंत्र आहे, ट्रायपॉड आहे, स्टिक व्हीलचेअर आहे, फोल्डिंग वॉकर आहे, कमोड खुर्ची आहे, नी ब्रेस आहे, लंबर बेल्ट आहे, सर्वायकल कॉलर आहे. तर अशा सर्व गोष्टी यामध्ये भेटणार आहेत त्याद्वारे. आणि या योजनेसाठी 100% राज्य शासनाचा अर्थसहाय्य आहे. DBTद्वारे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत आणि तुम्हाला वेळोवेळी तुमचं तपासणी, प्रवास, अल्पोपहार ही सर्व जे काही खर्च आहे तर त्याद्वारे देखील 200 रुपये प्रत्येक शिबिराच्या वेळी तुम्ही जेव्हा तिथं हजर राहता तर तो देखील DBTद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीची ही जी योजना आहे तर हीच तुमच्या जिल्ह्याचं समाज कल्याण विभागाच्या मार्फत तुम्हाला ही योजना राबवली जाणार आहे. तर उत्पन्नाची मर्यादा 2 लाखापर्यंत आहे. जर तुमच्याकडे असं काही कागदपत्र नसेल तरी देखील तुम्ही स्वयंघोषणापत्र देखील या अंतर्गत देऊ शकता. आणि सदर व्यक्तीने मागील 3 वर्षाच्या स्वरूपात 3 वर्षाच्या स्वरूपात सरकारद्वारे नियंत्रित कोणतेही स्तोत्राकडून उपकरण विनामूल्य पात्र केलेले नसावे. या योजनेसाठी आता राज्य शासनाद्वारे योजना सुरू करण्यात आल्यानंतर आता अर्ज सुरू झालेले आहेत. तर जिल्हा स्तरावर अर्ज मागवण्यात आलेले आहे. काही ठिकाणी 31 जुलै तर काही ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत याची तारीख देण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, त्याची झेरॉक्स आणि त्याला आधार लिंक असावं, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाचे ओळखपत्र पटविण्यासाठी विविध केलेली अन्य कागदपत्रे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आणि त्याचा जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म तुम्हाला जमा करून त्याचा जो नमुना असेल तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळू शकतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे सर्व तुम्ही एकतर तुमच्या गावस्तरीयलाही हे फॉर्म भरून घेऊन सर्वांचे फॉर्म एकत्र जमा करू शकता किंवा त्यासोबत तुमच्या तालुकास्तरीयला देखील हे जर फॉर्म जमा करून घेतले जात असतील तर तिथे देखील जमा करू शकता. अदरवाईज तुम्हाला तुमचं जे काही जिल्ह्याचं ठिकाण आहे तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला हे जमा करायचे आहेत फॉर्म. अशा संदर्भातली ही महत्त्वपूर्ण योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत, ज्याची माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त पडेल अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. जय जवान, जय किसान, धन्यवाद.